जेल रोड पोलिसांची मोठी कारवाई. तडीपार आरोपींकडून चोरीचे 111 मोबाईल जप्त. यातील सविस्तर माहिती अशी की जेल रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोबाईल चोरीच्या प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. तडीपार आरोपींच्या टोळीने चोरी केलेल्या तब्बल 111 मोबाईल फोन अंदाजे 13,53,000 रुपये किमतीच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहेत. जानेवारी महिन्यात जेल रोड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे 4 गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे सोपवण्यात आले होते. दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार इक्बाल मैदान परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी फारुक मोहम्मद हनीफ पठाण वय 42 राहणार सोलापूर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने तडीपार आरोपी गणेश उर्फ अप्पा तुकाराम बैरोणगी आणि लखन तुकाराम बैरोणगी राहणार राहुल गांधीनगर झोपडपट्टी सोलापूर यांनी शहरातील विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी करून विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली. या कारवाईत जेल रोड पोलीस ठाण्यातील 4 गुन्हे उघडकीस आले असून आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे. सोलापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे मोबाईल चोरट्यांच्या टोळीला मोठा दणका बसला आहे. येथील गुन्हे शोध पथक पीआय श्री राऊत, एसीपी श्री कोमन यांनी पुढाकार घेऊन गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढून एक चोरीचे मोबाईल घेणारे मोबाईल दुकानदारास अटक करून त्याच्याकडून एकूण 13,52,000 रुपये किमतीचे 111 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. यामध्ये पुढील तपास संबंधित दुकानदारास अटक करून याच्यामध्ये त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे मोबाईल हे आपल्या सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्हा हद्दीतून तडीपार आरोपी गणेश उर्फ अप्पा तुकाराम बैरुणगी आणि लखन तुकाराम बैरुणगी ह्या दोघांकडून घेतले असल्याची माहिती आहे. या दोघांनाही साधारण डिसेंबर 2025 मध्ये तडीपार करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये त्या दोघांचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्या दोघांनाही अरेस्ट करण्यात येत आहे. नाही, फारुक मोहम्मद हनीफ पठाण हा जो प्रमुख आरोपी आपण आज अटक केलेला आहे हा एक मोबाईल शॉपी चालवतो आणि हे चोरलेले मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचं दिसून आल्यावरून याला अटक करण्यात आलेली आहे. याचं पूर्वीच्या रेकॉर्डची माहिती आपण घेत आहोत. बाकी 2 आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि सध्या ते तडीपार पण आहे. हा आता इनिशियली आपल्याला आता हा पहिलाच क्लू मिळालेला आहे. याच्या तपासातून अजून तसं काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई निश्चित होईल. नाही, इतर ठिकाणचे सुद्धा याच्यामध्ये काही आहेत. सोलापूर शहरातलेच आहेत असं नाही, ग्रामीण भागातले सुद्धा आहेत, काही 1-2 विजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले आहेत. बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल्स आहेत. ते गर्दीच्या ठिकाणी, यात्रेच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, बाजाराच्या ठिकाणी जाऊन परस्पर नकळत हे मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाच्या चोऱ्या करतात असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. गुप्त बातमीदारामार्फत याची माहिती मिळाल्यावरून आपण त्यात वर्कआउट केलेलं आहे. काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी अंती असं कळतं की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा फ्लॅश त्यांनी केलेला आहे. आता अजून त्याचा टेक्निकल तपास होणं बाकी आहे. त्याच्यानंतरच आपल्याला एक्झॅक्ट सांगता येईल किती मोबाईलचा सॉफ्टवेअर त्यांनी बदलला आणि किती मोबाईलचा अजून नाही बदलला. सध्या आरोपी 1 अटक आहे, अजून 2 फरार आहेत. हा, तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विक्रीसाठी द्यायचे आणि हा विक्री करायचा. आता त्याच्या IMEI वरून आपण काही मोबाईलच्या बाबतीत आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत. काही मोबाईलच्या बाबतीत आपण आता आज रिसेंटली गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्या IMEIच्या आधारे आपण त्याच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून मग त्यांना ते हँडओव्हर करण्यात येतील. हे फारुककडे त्यांनी मोबाईल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिलेले आहेत आणि यांना तडीपार करण्यात आलेले डिसेंबर महिन्यात. नाही, जुने मोबाईल खरेदी विक्री करणं हे काही चूक नाही. जुने मोबाईल विक्री करत असणाऱ्या व्यक्तीकडे त्याची पावती आहे किंवा नाही याची खबरदारी त्या संबंधित दुकानदारांनी घेणं आणि तो मोबाईल चोरीचा नाही याची खात्री त्यांनी करणं आवश्यक आहे. अदरवाईज हा जुना मोबाईल तो घेऊ शकतो आणि परस्पर विकू पण शकतो, तर त्यात काही लिमिटेशन नाहीये.